आज सहलीचा तिसरा दिवस आणि आपण आहोत मालवण बीचमधील सुंदर अशा रिसॉर्टवर, ज्या ठिकाणी आपल्या राहण्याची उत्तम अशी सोय, लक्झरियस रूम. आणि हे पहा, आपण आपले लेकरं किती आनंद व्यक्त करतायत अशा निसर्गरम्य अशा कोकणाच्या सानिध्यामध्ये आपण या ठिकाणी आहोत. हा बघा शशांक पहाटे 3 वाजता उठून आंघोळ करून पोहण्यामध्ये साठी चाललाय. हा शशांक, कुठे चालला तू आता? बीचवर. कशाला चालला बीचवर? हां, पाण्यामध्ये खेळायला, पोहायला. हां, कसं वाटलं तुला काल आज? सहल छान आहे ना? तुला सगळं छान वाटतंय का? तू येणार का नंतर पुढच्या वर्षी अजून सहलीला? कायमचं येणार? तुला आनंद वाटला का? अशा ह्या प्रतिक्रिया आपल्या विद्यार्थ्याकडून आहे. या सहलीतला सर्वात छोटासा आमचा शशांक खूपच खुश आहे. आपण राहण्यासाठी केलेल्या रूम पहा, खूपच सुंदर रूम या ठिकाणी, खोल्या रूम आणि विद्यार्थीसुद्धा अटॅच कमोड, बाथरूम, बेसिन, पाणी असं सुंदर असं रूम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जेवणाचं साहित्यसुद्धा सोबत आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपण ताजं आणि आपल्याला पचेल अशा पद्धतीनं आपण स्वयंपाक करतो आहे. असे हे आपण बुक केलेलं रिसॉर्ट आणि या ठिकाणी विद्यार्थी या सहलीचा खूप मोठा आनंद घेत आहेत. हे आहेत आपले सहल प्रमुख आदरणीय आमचे महाराष्ट्र कावळे सर. कावळे सर, तुम्ही खूपच उत्तम असं नियोजन या सहलीचं केलेलं आहे. तुमच्या शाळेच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. आणखी आता पुढील आजपासून 2 दिवसामध्ये काय नियोजन आहे ते जरा थोडक्यात सांगाल का? आता आम्ही सध्या निघणार आहोत आताच्या या मालवणच्या समुद्रकिनाऱ्याला. आणि या समुद्रकिनाऱ्यामध्ये मुलांना समुद्रकिनाऱ्याचा आस्वाद घेता यावा, समुद्रकिनारा कसा असतो त्याचं दर्शन व्हावं यासाठी आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत. आता लगेच आम्ही जस्ट 10 मिनिटामध्ये मुलांचा या ठिकाणी नाश्ता झालेल्या या ठिकाणी आम्ही सर्वजण निघणार आहोत. तर आत्ताच आमची सर्व मुली तयार झाले, रेडी टू फॉर ओके. खूप खूप धन्यवाद कावळे सर. आणि नाश्त्याची सोय आमच्या भगिनी आदरणीय माने मॅडम आणि आमच्या लाडक्या दिदी, ज्या सहलीमध्ये आपल्या घरदाराला विसरल्या, अशा सर्वांनी एकदा म्हणा, भारत माता की. कसं वाटतंय तुम्हाला? सहलीमध्ये येऊन छान वाटलं का? आनंद आहे का? खूप खूप धन्यवाद. आणि अशीच सहल आपण येणाऱ्या 2 दिवसातसुद्धा पूर्ण करूया. बघा, काही मुलं झुल्यावर सुद्धा झुलून झुले बाई झुला माझा, झुले बाई झुला अशा पद्धतीनं त्या ठिकाणी म्हणतायत आणि आपल्याला खूप मोठा आनंद व्यक्त करतायत. धन्यवाद सर्वांचं. आणि या नारळाच्या बागेतून, कोकणातून सर्वांचं खूप खूप धन्यवाद.